धाराशिवच्या सिरसामधील चांदणी नदीचं पाणी गावात शिरलं। शाळा दुकानांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं नुकसान। जळगावच्या 40 गावात जोरदार पावसात दहीहंडी महोत्सवाला सुरुवात। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर 40 गावात जोरदार पावसाला सुरुवात। पावसात गोविंदा पथकांकडून दहीहंडीला सलामी। धुळ्यात गोकुळाष्टमीचा उत्साह। गवळीवाड्यामध्ये पारंपरिक पद्धतीने कृष्ण जन्मोत्सव साजरा। अनेक वर्षांपासून गवळी समाज कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्साहाने करतोय साजरा। सर्वत्र कृष्ण जन्माष्टमीचा उत्साह। इस्कॉन मंदिरामध्ये श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा। भाविकांनी केली मोठी गर्दी। बीडच्या परळीमध्ये संत जगन्मित्र नागा मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा। श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्तानं धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भाविकांची मोठी गर्दी। कांदिवलीच्या आंबेवाडी दहिकाला पथकानं अमेरिकन टॅरिफची हंडी फोडली। दहीहंडी कार्यक्रमात अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफचा केला निषेध। बीडमधील सततच्या पावसानं पाटोद्यातील सौताडा धबधबा प्रवाहित। धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी। पोलीस संरक्षण मिळावं यासाठी धमकी मिळाल्याची तक्रार केली नाही, त्यामुळे पोलिसांनी संरक्षण दिलं तरी मी घेणार नाही, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिली प्रतिक्रिया। नांदेडच्या तामसा गावात जोरदार पाऊस। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। पाणी शिरल्यानं अनेकांचे संसार उघड्यावर। ठाण्यात संकल्प प्रतिष्ठान करून दहीहंडीचं आयोजन। रवींद्र फाटक यांच्याकडून कार्यक्रमाचं आयोजन। हास्यजत्राची टीम राहणार उपस्थित। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।